वर्षाचे बाबा होते. बाबा 75 वर्षाचे बाबाला काहीतरी हृदयाचा आजार झाला. 4-2 वर्ष निघून गेले तशाच गोळ्या औषधावरती. पण एक दिवस दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं, बाबा तुमच्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी सांगितलं असणार करा. नेमकं कराल काय नाही म्हणे, तुमचं हृदय असणारं बाजूला काढून ठेवावं लागेल, प्रक्रिया करावी लागेल, नंतर अजून पुन्हा तुमचं हृदय जशाच तसं असणारं तुमच्या शरीरामध्ये पुन्हा फिट्ट करावं. जमतं का? हो म्हणे जमतं. सांगते म्हणे अमकी तारीख ठरली, त्या दिवशी ऑपरेशनची वेळ ठरली. ऑपरेशन साठी बाबांना घेऊन जायला लागले. बीपी वगैरे तपासली, सगळं काही चांगलं. ऑपरेशन थिएटर मध्ये बाबाला घेऊन जाण्यात आलं. ज्या वेळेला ऑपरेशन सुरुवात होत, ऑपरेशनला दुपारी 1 वाजता बाबाला घेऊन गेले. संध्याकाळचे 5 वाजले. 5 वाजता ऑपरेशन संपन्न झालं. बाबा बाहेर आले, शुद्धीवरती नव्हते. रात्र निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबाला जाग आली. डॉक्टर साहेब पुन्हा चेक करण्यासाठी आले. त्यावेळेला बाबा बोलायला सुरुवात केली, डॉक्टर साहेब माझ्या ऑपरेशनचं किती असणारे, फीस किती झाली हो? त्यावेळेला डॉक्टर सांगायला लागले, बाबा तुमच्या ऑपरेशनची फीस असणारे 10 लाख रुपये झाली. बाबा रडायला लागले. बाबा. डॉक्टर म्हणायला लागले, हो बाबा रडते का बरं? तुम्ही एवढं तुम्हाला रडायला येतंय का बरं? 10 लाख रुपये फीस म्हणून का? तुम्हाला तेवढी जर देणं होत नसेल ना, 1-2 लाख रुपये मी कमी करतो, पण तुम्ही रडू नका. तरी बाबा म्हणायला सुरुवात, तरी सुद्धा रडले. काय झालं तुम्हाला रडण्यासाठी ते तरी मला सांगा. त्यावेळेला ते बाबा सांगायला लागले, डॉक्टर साहेब तुमचे 10 लाख नाही, तुमची फीस 20 लाख जरी झाली तरी सुद्धा मी द्यायला तयार आहे, माझ्या पुढचे भरपूर पैसे आहेत. त्यांनी सांगितलं, मग रडायचं कारण काय आहे? तुमच्याकडे पैसे भरपूर आहे, तुमचं ऑपरेशन सक्सेस झालेलं आहे, तुम्ही जिवंत आहात, तुम्ही चांगले चालात, फिरण्यासारखे आता झालात, काही टेन्शन नाही, शुद्धीवरतीही आलात, अजून काय चिंता? नेमकं रडण्याचं कारण काय आहे ते सांगा. त्यावेळेला ते बाबा डॉक्टरांना सांगायला लागले, डॉक्टर साहेब अहो म्हणलं असताना माझं हे जे हृदय आहे की नाही, माझ्या शरीरापासून असणारं तुम्ही माझं हे हृदय 5 तास फक्त सांभाळलं तर 10 लाख रुपये असणारे या 5 तासाचे तुम्ही माझ्याकडून घेतले. माझ्या जगाच्या मालकानं मला जन्मल्यापासून 75 वर्षापर्यंत 1 रुपयाही मागितला. आजपर्यंत असणारे 1 रुपयाचे सुद्धा असणारं माझ्या घरी बिल आलं नाही हो. माझ्या मालकानं मला 1ही रुपया मागितला नाही, पण माझ्या हातानं कधी 5-10 रुपये त्याला दान दक्षिणा द्यावा असं वाटलं सुद्धा. दृष्टांत संपलं, सिद्धांत सांगते नीट आहे का? आजपर्यंत तुमच्या दारात कधी बिल आलंय का हो? आज अमक्या पार्टचं तुमचं एवढं बिल झालंय आलं का? नाही. ऐका, लोकांच्या समोर लाईट लावले की नाही? तुमच्या प्रत्येकाच्या घरी लाईट आहे की? आणि त्या लाईटीला काय आहे बाहेर दारात? हो हा मीटर आहे का नाही? का करते? महिन्याला लाईनमॅन येते, त्याचे फोटो काढून घेऊन जाते, आणि पुन्हा लगेच 4 दिवसाला तुमच्या दारात एक बिल येते की नाही? त्याच्यावर लिहिलेलं असतंय का आपण जर 4-6 महिने भरणा गेलो तर एक नोटीस येते, अमक्या असणाऱ्या तुमच्या लाईटीचं बिल एवढं झालंय आणि अमक्या तारखेपर्यंत तुम्ही जर लाईटीचं बिल भरलं नाही तुमचं कलेक्शन कट केलं जाईल. अजून 1-2 महिने जर भरणा गेलो तर वायर गोळा करते, मीटर घेऊन जाते का ठेवते? पुन्हा किती बी तुला 2000 देतो 4000 देतो म्हणलं तर मी ठेवत घेऊन पडते. मग तुमच्या या डोळे रुपी लाईटीचा आतापर्यंत दारात बिल आले का? तुमच्या असणाऱ्या बिलाचे एवढे पैसे झाले डोळ्याचे, तुम्ही जर अमक्या तारखेपर्यंत भरले नाही तर तुमचं कलेक्शन कट केलं जाईल. असं आलंय का डोळ्याचं बिल कधी? होय गंगापूर, आमच्याकडे बी आले बाबा, तुमच्याकडे आले का वाटलं नाही की? मग त्यांना कधीच आपल्याला बिलाचे पैसे मागितले नाही, पण आम्हाला कधी मंदिराला सत्याला देऊ सुद्धा वाटले. हो तू करलालीस का म्हणा आमचं सत्य लय बोलालीस म्हणा, दे ना. वर्षातून आपली जर 1
मोजला आपण किती जरी दिलो, नुसता एक दात पडला तर 5,000 रुपये घेऊन आले बसवायला. एक दात पडला तर त्यांना 64 पहिल्याचे 32 रुपयाचे 32 फुकट दिलेत की हो, दिलेत का नाही? मला एकच गोष्ट तुम्हाला समजेल, नीट आहे का? ह्या असणाऱ्या 3.5 हाताच्या देहातला देवानं जर एक पार्ट जर वेगळा एकीकडे लावला असता किती फजिती होती सांगा. नुसतं नाकाच्या जागी कान, कानाच्या जागी डोळे, डोळ्याच्या जागी तोंड जर लावलं असतं तर विचित्र दिसलं असतं की नाही? मग त्यानं आपल्याला हे देत असताना आपल्या सोबत कुचरपणा केला नाही. आम्ही मंदिरात गेल्यावर असणारा सगळं बंडल काढून 500च्या 100च्या 200च्या नोटा त्याच्यातल्या सगळ्या बाजूला ठेवतात, मधली 10ची काढून मग त्याच्या दानपेटीत टाकता की नाही? खरं सांगा, इमानदारीनं टाकता का नाही? खरंच आहे की नाही? एवढं आपण त्याच्यासाठी करतो, त्यांना बिपडून बघायला जातात. दम खा म्हणले, आत्ता दिला की पुन्हा देतो का नाही बाप? आपण दिल्याशिवाय तोही दे, घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी. तो सुद्धा दादी घेतो मग नंतरच देतो. देऊन बघतो, देणाऱ्याला जर घ्यायची किंमत नसेल, घेऊन सुद्धा जर त्यांना द्यावं वाटत नसेल तर पुन्हा बंदच करते द्यायचं. सगळ्या गोष्टीनं फिट मारा, रिटायरच करून टाकते ते. तुम्ही म्हणाला असं का बरं म्हणाला? खरं असं असेल का? देवानं नुसतं या शरीरापैकी एक जर पार्ट आपल्याला दिला नसता, आपली किती फजिती होती तुम्हाला एका दृष्टांतात सांगते, ऐका. शिवहार एका गावामध्ये नुसते जर देवानं आपल्याला कान जर दिले नसते तर काय झालं असतं सांगते. एक मेंढर राखणारा मामा होता, त्याच्याकडे पुन्हा 60 मेंढर होती. माझा रोज सकाळी असणारा उठायचं. किती वाजता उठतात शेतकरी? जीन्स पॅन्ट वाले 8ला बी नाही बाबा, टीव्ही उगा आता ऊन लागलेले म्हणून उठला या 8ला. खरं आहे की नाही? मला पहाटे 4ला ह्यांचा दिवसच मावळतो आता सध्या पुढच्या पिढीचा. मोबाईल आल्यापासून वाटोळं बी तेवढंच झालं, चांगलं बी तेवढं झालं, पण वाटोळं बी जास्तच होत गेलं. पहाटे 4 वाजता उठायचं, सगळ्या मेंढरांचं उरकायचं, स्नान संध्या करायची. सकाळी 8 वाजता तर मेंढर सोडायची नाही, त्याचं काम दिलं. एका दिवशी असणारा मेंढर झाली, संध्याकाळच्या वेळेला घराकडे घेऊन येत होता. येत असताना गावाच्या बाहेर एक बॅनर लावलेलं होतं. बॅनरवरती लिहिलेलं होतं, अखंड शिवनाम सप्ताह. यानं वाचलं, घरी आला. घरी मेंढर सगळी बांधली, सगळं काही काम झालं. घरी येऊन बसलं, चहा पाणी वगैरे झालं, जेवण झालं. आणि जेवण करत 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 मालकिनीला सांगितलं, होय ग? त्याने सांगितलं, काय? काय नाही म्हणला. मग काय नाही तर काय म्हणलं म्हणताव का असं म्हणावं? उग माझ्या पुढे हा म्हणणं गेला. खरं आहे की नाही? त्याने सांगितले, काय? खरं सांगा म्हणले, काय ते? त्याने सांगितलं, ये काही गावात शिवनाम सप्ताह आहे. मग कीर्तन ऐकायला जावं का म्हणलं? तळेगावच्या बाईचं कीर्तन आहे. तिने म्हणले, का बसा, कोणाचं आतापर्यंत कीर्तन भजन ऐकून चांगलं झाले, तुम्ही निघाला म्हणजे आता. पण पुन्हा नेहमीभर काम करून 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 उन्हाच्या काळात आता ऐकावं काय कोणी? याने सांगितलेलं तुम्ही ऐकावं का नाही? ऐकावं. कोणतं ऐकावं? सगळंच ऐकावं. चांगल्या गोष्टी ऐकावं, वाईट गोष्टी ऐकू नाही. कीर्तनाला जावं म्हणल्याला ऐकून घरी बसावं, हाय की? चांगल्या गोष्टी खरंच ऐकायच्या महाराजात, वाईट गोष्टी कधीच नादाला लागायचं नाही. आता बायकोनं सांगितलं जायचं नाही म्हणल्यावर हिनं गप्पच बसला की गपचिप आपला डोळा लागला. पण अट्टल भजन करी जर असेल की नाही, फक्त टाळ्याचा आणि मृदंगाचा आवाज यावा, झोपच येत नाही मला. बायकोला झोप लागू
दिली, ह्याला काही झोपच ना, बायकोला झोप लागली, उठला, निघाला कीर्तनाला. कीर्तन झालं, बैठकीला बसलं. बैठकी झाली, पहाटेच्या असणाऱ्या भजनाला बसला. आता सकाळच झाली, 5 वाजले. 5 घरी आला. घरी आपल्या आपल्या मेंढराच्या नादात कामाला लागला. मेंढरांचं असणारं सगळं काही असणारं झालं. सकाळी 8 वाजता पुन्हा मेंढर सोडले. रात्रभर झोप नाही. जागरण करणं काही सोपी गोष्ट नाही, ती करणाऱ्यांनाच कोण जाऊन जागरण करायचं काही सोपं नाही. यानं असताना सकाळी 8 वाजता मेंढर सोडली, रानामध्ये आला. माळावरती असणारी सगळी मेंढर चरायला लागली. एका झाडाखाली बसलं. बसल्या जागेत जो डोळा लागला, बसल्या जागी डोळा लागला. मेंढर चरायला लागलेत, मला इथंच रात्री कुठं जाणार आहेत. नेमका असा डोळा लागला की तासभर जाग चालली नाही. तासभर जाग चालली नाही. तासाच्या नंतर खरवडून उठला, मेंढर दिसणार. रडायला लागलं महाराज, रडायला अक्षरशः. इकडे तिकडे धावाधाव चालू झाली. तेवढ्यामध्ये मेंढर डोळ्याला दिसणार. त्याला म्हणला, बरोबर म्हणत होती बायको, भजन कीर्तन करून कुणाचं चांगलं झालंय आतापर्यंत. भजनाला गेलो, कीर्तन ऐकायला गेलो, तेव्हा 60,000 रुपयाची मेंढर गेली म्हणला माझ्या. पळायला लागलं, पळायला. आता कुणाला आवाज द्यावा, तर ही बी बहिरण, ती बी बहिरण, कोणच नाही. कुठला ऐकू येत, कोणी दिसतही नव्हतं. दूरवरती एक जण असणारा आपल्या आपल्या बैलाच्या नादात, बैल हातनात पाळी हाणत होता. त्यानं हात करायला लागलाय. त्यानं आपल्या आपल्या 2-3 चाबूक फिरवण्यात हैराण आहे. त्यानं म्हणतोय, अरे माझी आत्ता असणारी मेंढर इथं होती, कुठे गेली बघितलंस का. त्यानं काय आहे नाही, आपल्या आपल्या नादात आहे, चाबूक फिरवायला लागलं. चाबूक फिरवत असताना ह्याला वाटलं इकडे गेल्या म्हणून सांगलाले का काय की. त्या दिशेनं गेला महाराज, हुडकत शोधत दूरवरती आला. आणि ह्यांचे 60,000 रुपयाची मेंढर सगळी खरंच सापडली. मेंढर सापडली, एवढा आनंदी झाला, एवढा आनंदी. सगळी मेंढर हाणून माघारी घेऊन आला. आणि जिथं असणारा ते येताना विचार करायला लागला, एवढी मेंढर आपली हरपून गेलते, आपल्याला त्या शेतकऱ्यामुळे मिळाली, त्याच्यासाठी आपल्या सगळ्या मेंढरातलं जे पाय मोडलेले मेंढर आहे की नाही, ती मेंढर त्याला दान देवा. आलं माघारी सगळी मेंढर घेऊन. मेंढर पाठीमागं वाचणारी माघारी आणली. त्याला हात करा, ए मला इकडे ये, इकडं. त्यानं सहजच वरी बघायला, ह्याचा हात बघायला गाठ जमली. त्याला वाटलं कावर बोलू लागले की तिथंच बैल सोडले ना. आला बाई जवळ आला ह्याच्या. ऐक म्हणला, माझी मेंढर हरपून गेलती, तुझ्यामुळे 60,000 रुपयाची मेंढर सापडल्यात म्हणला. त्याच्यातलं हे पाय मोडलेलं मेंढर तुला. त्यानं म्हणला, अडाईस का काय म्हणला. पहाटे 5 वाजल्यापासून पाणी झोपला म्हणला. दुपारचे 12 वाजले, डोक्यावर ऊन आलंय, अजून पाणी प्यायला सुद्धा असणारा थांबायला नाही. मी तुझ्या मेंढराचा पाय मोडायला. त्याला म्हणते मेंढर दान द्यायचे, ह्याला म्हणते मी मेंढराचा पाय मोडायला. असं दोन्हीचं भांडण लागलं महाराज. दोन्ही असणारा भांडण करायला लागले. दोन्हीचं भांडण दोघात मिटत नाही, तिसरं कोणीतरी पाहिजे. आणि म्हणलं असं मिटणार तर म्हणलं गावातलं पाटील. गावात आले, गावात पाटील डेलला बसलते. ते जोड तेवढ्यामध्ये पाटलाच्या समोर गेले, सांगायला लागले, पाटील ऐका म्हणला, याच्या असणारे माझी 60,000 रुपयाची मेंढर हरपलती म्हणला झोपीच्या नादात, त्याच्यामुळे मला मिळाले. ते पाय मोडलेलं मेंढर हो काही ह्याला दान करावं म्हणला, पण गेली नाही गेले. दुसऱ्याला म्हणला, ऐका म्हणला, मी सकाळी 5 वाजल्यापासून पाणी झोपतो, 12 वाजेपर्यंत मी पाणी प्यायला सुद्धा थांबलो नाही, तंबाखू सुद्धा खाल्ली नाही. मग मी याच्या मेंढराचा पाय कसा मोडू म्हणला. मी मोडला नाही. पाटील म्हणले, तुम्ही दोघंच का काय. अख्ख्या असणाऱ्या पाटलाचं बी असंच असतं. पाटलाला 2 बायका होत्या आणि पाटलाचं दोन्ही बायका बरोबर बनून जातं, घराच्या बाहेर काढल्या होत्या. त्यांना म्हणला, तुम्ही दोघं नाही, अख्खा गावाला तर हरकत नाही म्हणला. बायका घरात घेणार नाही म्हणजे कुणाचं ताळमेळ कोणाला ऐकायचं काय ऐका. पकवाजाचा कीर्तन करायला, कीर्तन करायला काय करा, कोणचं तर आहे का नाही असंच म्हणतात. एक जरी आमच्यात बी तसंच राहतं, एक जरी हुकलं, एकाचा ताल एकाचा स्वर हुकला की कीर्तन हुकवत तशीच अवस्था. इथं एकमेकाचा नाद कुणाला नाही, ताळमेळच नाही. का बरं नाही कळालं का, कशामुळं. उगा हसलून उगा ऐकलो, का बरं सांगायला ते कळालं नाही. नुसते कान नाहीत म्हणून एवढं झालं की नाही.
त्यानं सगळं चांगलं दिलंय की नाही? दिलंय की हाताने टाळी वाजवताय. मग निस्ते जर देवानं कान दिले नसते तर आपल्याला काय ऐकायला मिळालं असतं का? इथं आलो असतो का कान नसते तर? उगं घरी बसून राहिलो असतो. देवानं हात चांगले दिले, मुखानं बोलता येतं, नामस्मरण करता येतं, कानानं त्याचं गुणगान ऐकता येतं, डोळ्यानं देवाचं रूप दिसतं, आपलं सगळं असणार आहे, पायानं त्याची तीर्थयात्रा करता येते. सगळं काही त्यानं आपल्याला करण्यासाठी दिले, पण आम्हाला करू वाटत नाही. असंच आहे का? देवानं दिलंय त्याच्यासाठी दिलं. जर तुम्ही हे केलं नाही तर नेमकं काय होईल म्हणतात महाराज की तुम्ही एवढं देवानं देऊन जर असणार शिवभक्ती नाही केली व्यर्थ शिनली. देवानं देह चांगला दिला, एवढा असणारा आपल्याला सगळं कार्य करता येतं. प्रपंचासाठी एवढं देवाला झिजवतो, मग परमार्थासाठी थोडं तरी केलं पाहिजे. पण जर आम्ही असणारा हा देह मिळून सुद्धा जर काहीच कार्य केलं नाही, देवापर्यंत गेलो नाही, तीर्थयात्रा केली नाही, नामस्मरण केलं नाही, दानधर्म केलं नाही, तर नेमकं काय होईल ते सांगत असणारा शिवदास माऊली. तर ते म्हणतात तुला हा देह मिळून 9 महिने 9 दिवस त्या माईनं तुला गर्भामध्ये ठेवणं सुद्धा चुकीचं झालं. त्या माईला 9 महिने 9 दिवस असणारा तुझ्या गर्भामध्ये असणारा तुला तिला ठेवून घेऊन ते जे पाप तुझ्या माथ्यावरती लागेल की नाही ते सुद्धा पाप तुला फेडावं लागेल. तू जर नामस्मरण केलं नाही तर ह्या नामस्मरणाचा सठतीला सुद्धा काही मिळेल, तुझं पुण्य लाभेल आणि हे पाप असणारं तुझं कमी होऊन जाईल. त्यावेळेला असणारा ती व्यक्ती विचारायला लागली शिवदास माऊली खरंच या महादेवाच्या या शिव नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे का की आम्ही नामस्मरण जर केलं तर आमचं कुठलंही पाप धुवून जाईल, कुठलीही गोष्ट आमची टळेल. त्यावेळेला शिवदास माऊली सांगायला लागले त्या शिव असणाऱ्या महादेवाच्या जर आपण नामस्मरण केलं तर आपलं मरण सुद्धा टळेल असणाऱ्या जाईल, एवढी ताकद त्याच्यामध्ये सांगायला. कस काय? अहो काही जरी झालं तरी सुद्धा मरण चुकत नाही, कुणालाही चुकत नाही असं तुम्ही सांगता. मग असं कस काय म्हणताय ते तरी सांगा. कारण की असणारा मृत्यू माणूस कुठे राहतो? मृत्यू लोकात राहतो की नाही? त्या धरणेवरती राहतो, मृत्यू लोकात व्यक्ती राहतो, खरी गोष्ट आहे. या मृत्यू लोकांची देवता नेमकं कोण आहे माहिती आहे का? पृथ्वीची देवता, या धरणी मातेची देवता असणारे जे भोलेनाथ आहेत, देवादी देव असणारे महादेव भोलेनाथ आहेत. अग्नीची देवता जगदंबा माता आहे, वायूची देवता सूर्यदेव भगवान आहे, आकाशाची देवता विष्णू भगवान आहे. अशा सगळ्यांना जन्म ज्यांना दिलेलं असणारे एक एक असणारं स्थळ आहे. या धरणीची देवता असणारे महादेव आहेत. मग खरं नामस्मरण केल्यामुळे असणारं आम्हाला पुण्य मिळतं का? नामस्मरणाची ताकद काय आहे ते सांगा. तुम्हाला 2 मिनिटात सांगते, नीट ऐका. शिव महापुराण ग्रंथामध्ये आलेलं असणारे उदाहरण आहे. एक दिवस एक श्वेत नावाचा राजा होता. श्वेत नावाचा राजाचं मरण जवळ आलेल्या राजाला कळालं. आता मरणारा आपल्याला माहितीये. राजाला कुठले सोयरे धारे दोंडे जेव्हा खेळलं नाही, काही केलं नाही, सोयरे धाऱ्याला दोंडाला बोलवलं नाही, कोणतंच कार्य केलं नाही. एकच केलं, शिवपिंडीच्या जवळ गेला, जाऊन असणाऱ्या शिवलिंगाच्या समोर हा श्वेत राजा बसला, समोर बसला आणि अखंड नामस्मरण सुरुवात केलं. कोणतं? होता होईल तेवढं प्रेमानं वागायला शिका महाराज. जगात काही न्यायचं नाही हो, कमवलेला पैसा भीतर टाकून जायचा. सोबत येणारी एकच गोष्ट आहे माणुसकी. तुम्ही किती जगलो याला अर्थ नाही, पण किती वयात जगलो, तुमच्या मातीला किती लोक आली ह्याच्यावरून मग तुम्ही माणूस कसा होता एवढं मोठेपणा. दुसरं काही नाही. मेल्यावर का आपण बघा येणार का? बघा येणार का नाका येणार? सगळ्यात मोठं ज्याच्या मरणावरूनच माणसाचं आयुष्य जन्म कळतो ना, जगण्यावरून कळत नाही. तुम्ही किती मोठ्या घरात राहता, हिरे माणिक मोता का पिटले, हिरे माणिक मोती खाता का पिटलं भाकर खाता कोणी बघत असतं नाही. आणि चांगलं राहायचं, घर एकत्रित ठेवायचं का घर विस्कळीत करायचं हे आपल्या हातात आहे. नाही, ह्याच्या हातात काही नाही, कुण्या कामाचे नाही. तुम्ही एक गोष्ट सांगत असाल, घर एकत्रित, कुणाचा भाऊ, कुणाची मायबाप, कुणाचं घरदार, कुणाची लेकरं बाळ कुणापासून तोडू नका. तुम्ही मला आल्यापासून ह्यांच्यावर टोचन देऊ नाहीस. तू तुझं हात काही देणं घेणं आहे का म्हणा? होय, तुम्हालाच म्हणून सांगत नाही मी. जगाच्या पाठीवर प्रत्येक ठिकाणी स्त्रीची कारणीभूत असणाऱ्या कुठल्याही असणाऱ्या स्त्रीला त्यांना असणारा त्याचा त्रास नाही महाराज, कुठल्याच नवीन येणाऱ्या व्यक्तीचा. आपला
कधीतरी एकदाच असणारे बसून जर जेवत असतील, त्यांच्या ताटात मिरचू भाकरच असू द्या, सुखाचा जर त्यांचा प्रपंच संसार जर असेल, गावातल्या श्रीमंतातल्या श्रीमंत माणसाला सुद्धा त्या माणसाचा हेवा वाटतो, समोरून चला त्यांच्या माणसाला राखण करतो. म्हणजे ताकद आहे या गोष्टी. म्हणून सांगणे, जेवढे आपल्या उकळून धराल की नाही, बापाची कुणाच्या टाप नाही, कुणाला आपणाला शब्द करायचे नाही. आम्ही बोंबला तीच कळी थिंडला मग दुसरी येऊन मारणारच की आपल्यापाशी. आपले आपणाला सोडवायला येणार नाही. त्याच्यासाठी आधीच म्हणलंय, म्हण आहे, गाडी हा असणारा सुपाचा किंवा दुर्डीचा हात. त्याच्यासाठी जेवढी गोष्ट सांगणार, म्हणूनच असणारे शिवदास माऊली म्हणतात, अरे म्हणलं एकदा असणारे तुमच्या आयुष्यातली गोष्ट चुकून गेली महाराज, त्या नामस्मरण असणारा श्वेतराजा करायला बसलेला आहे. कोणतं नामस्मरण करताय? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्याचं नामस्मरण चालू झालं. नामस्मरण चालू झालं. मरणाची वेळ कुणाला चुकत नाही. कुणाला तर चुकते का, टळतं का मरण? कुणाला सुद्धा कळत नाही. मरण कुणाला कळत नाही. आता मृत्यू देवता, यमाची देवता असणारी तिथे आली, यमदूत जवळ आले, येऊन असणारे यमदूत फासा टाकणार, एवढ्यामध्ये असणाऱ्या त्या शिवपिंडीमधून कार्तिकीय भगवान बाहेर आले. कारण की शिवपिंडीमध्ये कार्तिकीय भगवंतांना, गणपती बाप्पांना, पार्वती मातेला, अशोक सुंदरीला आणि 5 त्यांच्या मुलींना सगळ्याला पिंडीमध्ये जागा आहे. माहिती की तुम्हाला? कुठं कुठं आहे ती बी माहिती की? हो, पूजा करायला गेल्यावर सगळ्याची पूजा करतात. एवढेच नाही तर 33 कोटी देवांना सुद्धा असणाऱ्या पिंडीमध्ये जागा आहे. म्हणतात शिवपिंडीमध्ये, शिवलिंगामध्ये 33 कोटी देव सुद्धा असणारे, त्यांना सुद्धा देवानं जागा दिली. जसे गायीमध्ये 33 कोटी देव आहेत की नाही, तसे शिवपिंडीमध्ये सुद्धा 33 कोटी देवांनी इच्छा व्यक्त करून देवादिदेव महादेवाकडून शिवपिंडीमध्ये जागा मागितली. ज्या वेळेला असणारा आता श्वेतराजा कार्तिकीय भगवान बाहेर आले, त्या यमधर्माला असणारा त्यांनी मारलं महाराज. असे मारले, रक्तबंबाळ केलं, सगळे यमदूत वापस गेले. यमानं विचारले, हे काय हाल झालेत? म्हणले, काही नाही, आम्ही तिथे गेलो होतो श्वेतराजाला आणण्यासाठी, पण त्या कार्तिकीय भगवंतांनी आम्हाला मारलेल्या, आम्ही काही जाणार नाही. आता काय करावं? पुन्हा मृत्यूच्या देवतेला पाठवून दिलं. मृत्यूची देवता आली, देवादिदेव महादेव प्रकट झाले. मृत्यूची देवता असणारी मृत्यूलाच महादेवाने मृत्यू दिला. पुन्हा यमदूत असणारा स्वतः यम आला. यमाचेही तेच झाले. यमाचे असणारं शिर छेदलं गेलं. यमही मरण पावलं. आता काय करावं कळत नव्हतं. 33 कोटी देव सूर्यदेवाकडे गेले, म्हणायला लागले, ऐका म्हणे, तुम्ही एवढं असणारं काय बघत बसला? अरे म्हणले, असणारं तुम्ही बघत बसला की नाही, ही गोष्ट आहे. अहो, हा राक्षस असणारी देवाची उपासना करताय, देवाचं नामस्मरण केले, आणि त्या ठिकाणी असणारं तुम्ही इथं बघत बसलात म्हणे असणार की त्याच्याकडं. त्यावेळेला ते सांगायला लागले, तुमच्या प्रकाशामध्ये असणारे हे गोडत आहे, तुम्ही असणारा तिथं जावा आणि त्या राक्षसाला असणारा मारा, त्याचं शिरछेदन करा, मारा. तुमच्या प्रकाशामध्ये असणारे लोकांना त्रास द्यायला लागले. त्यावेळेला सूर्य भगवंत असणारे त्या राक्षसाला मारण्यासाठी तिथं आले. ज्या वेळेला असणारा मारणार, त्याच वेळेला देवादिदेव महादेव पिंडीमधनं उत्पन्न झाले आणि त्यांनी सूर्यदेवाचा असणारा शिरछेदन केलं. सूर्यदेव असणारे आता मरण पावले म्हटल्यावर सगळ्या पृथ्वीवरती अंधकार पसरला. सगळ्या पृथ्वीवरती अंधकार पसरला. जिकडे बघावं तिकडे अंधारच येणार. काय करावं आता कळलं ना. 33 कोटी देव पुढे प्रकट झाले आणि त्यांनी विनंती करायला, अहो म्हणले महादेवा, मृत्यूच्या देवतेला मारलं, यमाला मारलं तरी शांत बसलो, सूर्याला मारलं म्हणले, आता काय उपयोग? त्यावेळेला ते सांगायला लागले, देवादिदेव महादेव, हे काय का म्हणे, हे मृत्यू लोक कोण असणार, कोणाचं आधिपत्य? हा तुमचं. मग जिथं असणार तुम्ही एक गोष्ट आहे का, आता तुम्हाला सांगते नाही काय, आपल्या घरी आपण बसलो, सहजच आपण दारात बसलो, शेजारची बाई घरात येऊन आपल्याला बाजूला सारून आतमध्ये घरात जावं, कपाट काढावं, कपाटातली नंबर 1 ची काटापदराची साडी घेऊन घरला घेऊन जाऊ. ग बसताव का तुम्ही? हा, का करता? दणके देता धरून, हे का करता? भांडणं करता की नाही तिला? महादेव तेच म्हणायला लागले, हे पृथ्वीची देवता मी आहे, माझ्या घरी येत असताना, माझ्या भक्ताला हात लावत असताना मला विचारलं पाहिजे, मला न विचारता ही घेऊन जाऊ शकत नाही. अहो यांचं काम आहे, काम असलं तरी यांनी मला परवानगी मागितली
हे अशीच येऊन घेऊन जाऊ शकत नाहीत म्हणून यांना मारले. मग आता काय करावं? सूर्यदेवाला तुम्ही असणारं जाग केल्याशिवाय, जिवंत केल्याशिवाय पृथ्वी चालणार नाही. हे विश्व चालू शकत नाही. काहीतरी करा. त्यावेळेला महादेव सांगितले मी यांना जिवंत करणार नाही. सूर्यदेवाचे पिताश्री तिथं असणारे आले महाराज. त्यांनी स्वतःचा मुलगा असणारा पडलेला बघितला. एकीकडे शिर पडलेला आहे, एकीकडे देह पडलेला आहे. राग आला, तळपायाची आग मस्तकाला गेली. देवादिदेव महादेवाला सांगला, महादेवा तुमच्याकडे असणारा माझा मुलगा असा असणारा जमिनीवरती मृत पडलेला आहे. एकीकडे शिर आहे, एकीकडे देह पडलेला आहे. अशी अवस्था माझ्या लेकराची आहे. एक गोष्ट आहे का, तशी माझ्या अवस्थाची असणारा माझ्या लेकराचं तुम्ही शिर उडवले की नाही, मी तुम्हाला शाप देतो. एक दिवस तुमच्या स्वतःच्या हातानं तुमच्या स्वतःच्या लेकराचं तुम्ही शिर उडवा. शाप दिला. शाप स्वतः महादेवाने स्वतःच्याच लेकराचं शिर उडवलंय. कुणाचं? गणपती बाप्पाचं आहे की नाही. त्याच्यासाठी असणाऱ्या काही गोष्टी ह्या घडवून आणाव्याच लागतात. महादेवाला का माहिती नव्हतं हा पार्वतीचा पुत्र म्हणजे आपलाच आहे? माहिती होतं की नाही? आपल्याला थोडा वेळ बाहेर थांबलं तरी चालतं. माहिती नव्हतं का? होतं. पार्वती येईपर्यंत वाटही बघू शकली असते की नाही, पण हे घडवून आणायचं होतं म्हणून शिर उडवलं गेलं. शिव नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे. दृष्टांत संपन्न सिद्धांत सांगते नीट ऐका. त्या राक्षस रूपी राजानं निस्त असणारं नामस्मरण केलं तर स्वतः देव मृत्यूच्या देवतेला मारण्यासाठी समोर आले. मला एक गोष्ट सांगा, आपण जर त्याचं नामस्मरण केलं, जी लोक आपल्याविषयी नाव ठेवतात, वाईट कृत्य करतात, त्या लोकांना देव असणारा बाजूला सारणार नाही का? करू शकतो की नाही? एवढा देव करतो आपल्याला कळतंय, पण तरी सुद्धा आम्ही काही करा. आज संसारामध्ये असे गुंतून बसला, असे गुंतून. खरंच काय का नाही संसारात? आहे का? खरं सांगा बरं. संसारात आता आपण सगळे संसारातले आहोत की नाही? संसाराला सोडून तर बाजूचे नाही. मग सुख आहे का? हा नाही. सोडून देऊ दे. पुसून देतात. आम्हीच जाऊ दे म्हणा, तो सोडून द्या म्हणा. नाही म्हणजे आधी आपल्यावर घ्यावं लागेल की नाही. प्रपंचात सुख आहे की नाही? सगळ्यात हुशार आहोत आपण, हो की नाही? हुशार सगळ्यात. संसारात सुख आहे की नाही सांगता येईल. एकाचं नवीन नवीन लग्न झालं, नवीन जोडपं लग्न झालेलं. पोरग मुंबईला कामाला होता. एक महिनाभर गेला मला, एक महिनाभर कालावधी गेला. आणि महिनाभर लग्नाला झालं, वार वगैरे झाले. गावातल्यांनी घरातल्यांनी सांगितलं सांगा गाडन ते गाव. गेली मुंबईला विरळ. नंबर 1ची रूम केली. चांगलं असणार चालू झालं. सुखाचा संसार नवीन सुरुवात झाली. आता दिवस एक असणारं सगळं सामान वगैरे लावण्यामध्ये गेलं. त्याला सांगितलं हे काय आता आजचा दिवस आपला याच्यामध्ये गेला, उद्यापासून मला कामाला जावं लागेल. त्याच्यासाठी सकाळी लवकर उठायचं आणि सकाळी लवकर उठून लवकर मला डबा बनवून द्यायचा. त्यानं सांगितले बनवून दे. ठीक आहे. यानं म्हणलं उद्याच्याला मला काय बनवून देते मला जेवायला डब्यात? त्यानं म्हटलं हे काय काय महिना झाला आपण गडवणं खात हिंडलो. निस्त्या पोळ्या, धोंडे पोळ्या है की सध्या गोड खाऊन खाऊन कंटाळा आलाय. म्हणले उद्याच्याला मी तुम्हाला डब्याला पिठलं भाकर देते. त्यानं म्हणलं बरं, मला आवडते मला पिठलं भाकर दे. बरं झालं तिखट गोड गोड खाऊन असणारा कंटाळा आला. सकाळी उठली, पिठलं भाकर बनवलं, मालकाला डब्यात खाण दिलं. गेली मला घेऊन गेले. ज्या वेळेला पहिल्या दिवसभर गेला, संध्याकाळी आल्याबरोबर विचार कसं झालं पिठलं भाकर? चांगलं झालं. हा म्हणलं लई छान झालं. मला नंबर 1 झालं. मनावत लागते की आता नंबर 1 आला होता मला. बरं ठीक आहे. जेवण वगैरे दोघांचं झालं. आता त्यांना सांगितलं आज पिठलं भाकर देते, उद्याच्याला काय देतीस? तिनं म्हणली उद्याच्याला अजून ह्याच्यापेक्षा चांगला पदार्थ देते. कोणता? त्याचं नाव सांग. हिनं सांगितले आज तुम्हाला पिठलं भाकर देते, उद्याच्याला भाकर आणि पिठलं देते. त्याला काहीच म्हणायला जमणार. बरं चालतंय मला उद्याच्याला भाकर आणि पिठलं देते. सकाळी उठल्यावर तेच मेनू गेलं. पुन्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तेच. त्यानं म्हणलं आता असणार. हिनं म्हणली कसं चालतं आई? कालच्या भाकर आणि पिठल्यापेक्षा आजचे भाकर, कालच्या पिठल्या भाकरीपेक्षा आजचं भाकर पिठलं चांगलं झालं म्हणाय. उद्या काय देतीस? हिनं म्हणले असणार पहिल्या दिवशी तुम्हाला पिठलं भाकर देते. आज तुम्हाला भाकर
मुख्य जेवण म्हणते की नाही? संध्याकाळी 9 वाजता खिचडी घालते, 5 वाजल्यापासून विचारणार का करावं की का करावं की का करावं, बेसन कर हे मला येत नाही माहिती, आज असणार शुक्रवार आहे आज बी करणार, सोमवारी करणार, बुधवारी करणार, काय हा नाही जमत नाही, मोकळं कर त्याला शिजायला वाटू लागते. मग वरण घाल, सकाळी तर लेकराला तीच आहे की म्हणजे वरण खाऊन पीत झाले, भाजीपाला रोजच आहे की म्हणजे भाजीपाला खाऊन खाऊन कंटाळा आलाय, मग करतीस काय खिचडी घालते म्हणजे. आणि आमच्या पुढच्या पिढीचा सगळ्यात आवडता पदार्थ काय खिचडी. फक्त त्याचे नाव बदलले हो, कधी खिचडी राहते, कधी मसाला भात, कधी पुलाव आहे की नाही, फक्त नाव बदलते त्याच्यासाठी सांगणार मला सगळ्यात हुशार त्याला संसार म्हणतात, प्रपंच यालाच म्हणतात. तरी सुद्धा या प्रपंचातून बाजूला निघून परमार्थ करणं सगळ्यात श्रीमंत माणूस, सगळ्यात श्रीमंत माणूस जगाच्या पाठीवरचा तो. संसार करत करत परमार्थ करा, कारण की येताना काही घेऊन आलो नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही. मग काही जिद्द आपल्याला जर न्यायचं नसेल तर न्यायचं काय ते तरी सगळं शिवदास माऊली तर ते म्हणतात हाताने टाळे मुखानं नामस्मरण करा, याच्याशिवाय दुसरं काही. कमवलेला पैसा बँकेत राहील, आपली पत्नी दारापर्यंत थांबेल, घरगोत स्मशानभूमीपर्यंत येईल, हे सगळ्या गोष्टी थोडक्या येणार आहेत. मुलगा मुखाग्नी देईपर्यंत सोबत राहील, पण आपल्या सोबत एक जणही येऊ शकत नाही. पण गेल्यावर कळून उपयोग नाही, जिवंत तोपर्यंत समजून घ्या. कमवा पैसा बिनधास्त कमवू नका असं सांगत नाही, पण कमवत असलेला पैसा हा 2 नंबरचा मार्गाचा नसावा. शुद्ध अंतःकरणामधला कष्टाचा पैसा कमवा, त्याच्यातला एकही रुपया आपल्या लेकराला लागला वाईट मार्गाच्या पैशाचा तर लेकरं बिघडून गेल्याशिवाय राहणार नाही. आपण पैसा कमवून उपयोगाचा होणार नाही. कुठलीही गोष्ट नीतिमत्तेनं करायची, मार्ग कमी असू द्या काही चालू द्या, 4 व्हीलर नाही नाका नाही, 2 व्हीलर वरती आयुष्य काढा, काही हरकत नाही, पण समाधानीनं कमवणारा माणूस रात्री जशी समाधानीचे 12 तास झोप घेऊ शकतो तसा वाईट मार्गाने पैसा कमवणारा माणूस घेऊ शकत नाही. एवढी ताकद चांगल्या पैशामध्ये, एवढी ताकद सज्जनतेमध्ये, एवढी ताकद खरं बोलण्यामध्ये, खरं ऐकण्यामध्ये. त्याच्यासाठी जास्त माणसाला लागत नाही. सध्या पैसा कमवा, कारण की आताच्या काळामध्ये ज्याच्याकडे पैसा नाही त्याला काडीची किंमत नाही. बिनधास्त पैसा कमवा, पण कष्टाचा कमवा. बिना कष्टाचा पैसा घरात येऊ द्यायचा नाही. आणि मालकाला आणलं तर घरातल्या मालकिनीनं त्याचा 1 रुपयाचा लेकराच्या आयुष्यामध्ये लावायचा बराबर. आपण त्यांना चांगलं करायचंय का वाईट मार्गाला लावायचे हे आपल्या हातात आहे. वाईट मार्गातला चांगल्या मार्गात आणणंही आपल्या हातात आहे, आणि चांगल्या मार्गाचा वाईट मार्गाला धाडणंही आपल्या हातात आहे. एखादाच असा असणारा असतो की तो आद्य जन्मल्यापासूनच एक राहते की मरेपर्यंत कधी सुधरत नाही. तशाच्या नादाला बी लागायचं नाही महाराज. म्हणून शिवदास माऊली एकच सांगतात, अरे ह्या जर प्रपंचात तुम्ही जर गुंतून बसलात, आयुष्यभरामध्ये जर देवाला आपलंसं केलं नाही, आयुष्यभरामध्ये जर तुम्ही त्याचं नामस्मरण केलं नाही, त्याच्यापर्यंत जर गेलो नाही, त्याला दान धर्म जर तुम्ही केला नाही, तर आयुष्याचा काही फायदा होणार नाही, सगळा नाश. तुला माहितीये का नाव कीर्तन करत हिंडून स्वयंपाकाचं माहितीये का? नाही अर्ध निमित्त तसं होतंय, 2-4 महिन्यामधले हुकून जात्या. कशासाठी? फेब्रुवारी मार्च पासून असणारा जून पर्यंत ह्याच्यामध्ये जाणं होतच नाही, मला बघणं होतच नाही. त्याच्यात कालावधी तसा आहे. सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं चांगलं हेही बरंच आहे. एवढं सगळं काही साहित्य केलं, त्याच्यामध्ये तांदूळी टाकले, डाळी टाकली, सगळं काही केलं. या काय एवढं सगळं केलं, पाणी टाकलो, वरी पातेलं ठेवलं, त्या पातेल्यावरती झाकून वरील मोठा दोंडा ठेवला. सगळं झालं. किती मिनिटात खिचडी शिजते? हा सगळं केलंय, पण गॅसच पेटवायला नाही. पुढच्या अधिक मासापर्यंत शिजव का? शिजणार नाही का? बरं जे पाहिजे ते केलं नाही की नाही. आपलं बी तसंच, आपण सगळं करलेलं काही करत नाही असं नाही, पण खरंच जे करायचं ते आम्ही करत
नाही आम्ही प्रपंच सगळं करलेलं, पण एकदा एवढा हे असणार या प्रपंचात असणारा परमार्थ रूपी देव आणून बघा, आपला सुखाचा प्रपंच झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यासाठी एक करावं लागतं. म्हणून शिवदास माऊली म्हणतात, तुझं विण शंभू राया व्यर्थ जन्म गेला वाया. शिवभक्ती नाही केली आणि व्यर्थ शिनली पाऊली. म्हणून सांगण्याचा उद्देश जगाच्या पाठीवर आयुष्यात एवढं करत असताना फक्त देव आपला माझा म्हणून बघा. जसं माझे नातेवाईक म्हणतो की त्याला माझा म्हणा कधीच काही कमी पडू देणार नाही. त्याच्यासाठी ते म्हणतात ससच असणार. जर बोलण्याच्या ओघामध्ये माझ्या वाणीतून एखादा शब्द कटू गेला असेल, तुम्हाला पटला नसेल, तुमच्या हृदयाला रुतला असेल, काही गोष्टी मी तुम्हाला असणारे दाब देऊन सुद्धा बोलल्या, कारण की गरज आहे, माझा एक स्वभाव आहे म्हणून असणारी गोष्ट तुम्हाला सांगते. ऐका, झाली सेवा तुम्हा सगळ्यांच्या चरणावरती समर्पित करेन. काही जर चुकलं असेल, चुकल्या उकलेल्या गोष्टी तुमचे लेकरू म्हणून मला परत करा. काही चांगलं वाटलं असेल तर सद्गुरूची कृपा समजून असणारं तुमच्याजवळ ठेवून घ्या. झालेली सेवा सर्वांच्या चरणावरती समर्पित करून सुंदर अशा प्रकारची गायनाची मंडळी असणारे मृदंगाचार्य, त्याचप्रमाणे आमच्या भक्तीपर्यंत दादा सुद्धा उपस्थित आहेत. तुमची सगळी गावकरी मंडळी आहेत असणारं, सगळी एवढी मंडळी सतीश भाऊ कोंडाळवरून आलेले आहेत, एवढी सगळी मंडळी तुमच्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यासाठी असणारे एवढे सगळे जण जमा झाले, त्यांच्याही चरणावरती कोटी कोटी साष्टांग दंडवत. या अधिक मासाच्या सोहळ्यामध्ये माझ्यासारख्या अज्ञान बालकाच्या पदरी असणारी दुसऱ्या दिवसाची सेवा असणारी माझ्या पत्रामध्ये पडली. जशी सद्गुरूची कृपा आहे तशी असणारी सोडवण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा सगळ्यांच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्ण विराम.